सक्षम असेल तरच देश सक्षम होऊ शकतो. पॉश ॲक्ट आणि महिला सुरक्षा विषयावर प्राध्यापिका वंदना केळकर यांचं मार्गदर्शन. कोवाड इथं महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचा उपक्रम उत्साहात. महिला सक्षम असेल तरच देश सक्षम होऊ शकतो असे ठाम प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील ग्रंथपाल व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक वंदना केळकर यांनी केले. कोवाड येथे महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.आर. पाटील होते. प्रास्ताविकात समितीच्या अध्यक्ष डॉक्टर सुनीता कांबळे यांनी समितीच्या विविध उपक्रमांची माहिती देत पॉश ॲक्टच्या कायदेशीर तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. पॉश ॲक्ट आणि महिला सुरक्षा या विषयावर बोलताना प्राध्यापिका वंदना केळकर यांनी 1950 नंतरच्या स्त्री चळवळीचा आढावा घेत स्त्री सुधारणामधील अडथळे, हिंदू कोड बिल, महिलांसाठी करण्यात आलेले विविध कायदे, सरकारी योजना, जेंडर बजेट, महिला बचत गट, महिला संघटना, स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रीवाद लेखन, स्त्री अभ्यास केंद्राची निर्मिती, महिलांविषयी घडलेल्या घटना व आंदोलने तसेच राजकारणातील महिलांचा सहभाग या सर्व बाबींवर सखोल विवेचन केले. पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी पॉश ॲक्ट अस्तित्वात येण्यामागील पार्श्वभूमी, विशाखा जजमेंट तसेच सध्या कार्यरत असलेल्या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचे कार्य व त्याचे कायदेशीर स्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांची प्रगती, स्वावलंबन आणि स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची प्रक्रिया उलगडत महिला सक्षम झाल्याशिवाय समाज व देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉक्टर व्ही.आर. पाटील यांनी महाविद्यालयातील अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थिनींच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत महिलांनी काळानुसार सक्षम होत निर्भयपणे पुढे यावे असे आवाहन केले. प्राध्यापिका ज्योती शिर्गे, प्राध्यापिका रिया शहापूरकर, प्राध्यापिका ऋतुजा पाटील, प्राध्यापिका वृषाली एटले, प्राध्यापिका सोनाली मटकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.